तर परळी महामार्गावर पांगरी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे। तरुणांचे मोबाईल टॉवर आणि पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलनाची ही दृश्य आहे। तरुणांनी मोबाईल टॉवर आणि पाण्याच्या टाकीवर चढून आता आंदोलन सुरू केलेलं आहे। कराडवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा समर्थकांचा आरोप आहे। तर काल देखील परळीत टॉवरवर चढून कराड समर्थकांनी जोरदार आंदोलन केलं होतं आणि आज देखील परळी महामार्गावर पांगरी ग्रामस्थांचं सध्या ठिय्या आंदोलन सुरू आहे। मोठ्या प्रमाणात महिला या आंदोलनात सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। परळी महामार्गावर सध्या पांगरी ग्रामस्थांनी हे ठिय्या आंदोलन पुकारलंय, तर तरुणांनी मोबाईल टॉवर त्यासोबतच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन पुकारलेलं आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय अधिक अपडेट आहेत? नक्कीच प्रणिता, आपण बघू शकताय की मी सध्या परळी शहरातल्या परळी बीड महामार्गावरती आहे। या महामार्गावरती पांगरी नावाचं हे छोटं गाव आहे। या गावातल्या नागरिकांनी सुद्धा हे आंदोलन सुरू केलेलं आहे। गावातलं जे टावर आहे त्या टावरवरती 3 तरुण या ठिकाणी चढले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ज्या तरुणांकडून वाल्मिक अण्णांवरचे गुन्हे रद्द करण्यात यावे अशा स्वरूपाची घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येते। दुसऱ्या बाजूला महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावरती बसलेल्या आहेत। या महिलांनी सुद्धा या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। आंदोलनाच्या माध्यमातून वाल्मिक कराड यांच्यावरचे गुन्हे रद्द करण्यात यावेत अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती या ठिकाणी या नागरिकांकडून केली जात आहे। आणि एक मोठं आंदोलन आज दुसऱ्या दिवशी सुद्धा परळी तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। परळी तालुक्यातल्या पांगरी गावामध्ये हे आंदोलन सुरू आहे। आपण जर पुन्हा एकदा टावरवरती वर बघितलं तर त्या ठिकाणी ते 3 तरुण अजूनही थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 ते 3 तासापासून ते तरुण टावरवरती चढून त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा परळीमध्ये आंदोलन सुरू असल्याचं हे चित्र आहे। महिला सुद्धा या ठिकाणी जर आपण बघितलं तर रस्त्यावरती बसलेली आहेत। रस्त्यावर बसून या महिलांची घोषणाबाजी सुरू आहे। काही महिलांशी आपण बोलणार आहोत। ताई, काय भूमिका आहे तुमची? काय अण्णावरले खोटे गुन्हे वापस घ्या। काल मोका लावलेला ते पण खोटाच आहे। 200 बी कलम वापस घ्या। एवढंच आमचं म्हणणं आहे की ह्यांनी सगळ्यांना विचार करावा की अण्णा माणूस कसा आहे, का आहे, तो कोणत्या ह्याचा आहे, ते असा साधारण माणूस दिसतोय का गुंड माणूस दिसतोय, हे सगळ्यांनी लहान मोठे राजकारण नेत्यांनी सगळ्यांनी लक्षात आणावं। एवढंच आमची मागणी। ह्याच्यामध्ये जातीभेद कुणीच करू नये, मराठी समाजाने करू नये, वंजारी बांधवांनी करू नये। आज आमच्या इथं 18 पगड जात उभी इथं आमच्या गोरगरिबांसाठी काहीच घेणं देणं नाही। हे पक्षी राजकारणी लोकायला आहे की ते पक्षी ह्याच्यामध्ये जातीभेद करायलेत राजकारणी लोक। मग ह्याच्यामध्ये पूर्ण पुन्हा अन्नाला अडकवण्यात आलेला आहे। पक्षी असं करू नका। आमची मुख्यमंत्र्याला एवढीच विनंती की तुम्ही पूर्ण चौकशी करा आणि वाल्मिक अण्णावरले पूर्ण गुन्हे मागे घ्यावेत, हीच विनंती आमची। नक्कीच वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी केली जाते। गावातले काही नागरिक सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय भूमिका आहे तुमची? भूमिका अशी आहे की जे चुकीच्या पद्धतीने तपास झालेला आहे, चुकीच्या पद्धतीने अण्णांना गोवण्यात आलेले, मोक्का त्यांच्यावरती लावण्यात आलेला आहे, 302च्या कलमाखाली त्यांना घेण्यात आलेलं आहे। हे चुकीचं आहे। आतापर्यंत परवापर्यंत धनंजय देशमुख म्हणत होते की तपास व्यवस्थित आहे, SITवर आमचा विश्वास आहे। त्या दिवशी त्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामधून काहीतरी वेगळा म्हणजे मेसेज गेला आणि फडणवीसांनी फोन केला CIDना, त्याच्यातून हे उत्पन्न झालेलं आहे। एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी माननीय गृहमंत्र्यांनी हे जे केलेलं आहे षडयंत्र आहे, ते त्यांना आमचं निवेदन आहे, नम्र निवेदन आहे की तुम्ही आरोपी जे असतील म्हणजे गुन्हेगार असतील त्यांना फाशी शिक्षा द्या, पण एका निरपराध माणसाला तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवू नका। हे आपल्याला संविधान सांगते आणि संविधानाचा आदर राखला पाहिजे आणि निरपराध माणसाला त्याच्यामधून मुक्त केलं पाहिजे, ही आमची प्रामुख्यानं भावना आहे। याच्यामध्ये राजकारण होतंय, याच्यामध्ये एका नेत्याच्या सुरेश दस म्हणा, बजरंग सोनवणे म्हणा, एका विशिष्ट समाजाचे लोक आहेत, ह्या लोकांना खुश करण्यासाठी आणि त्या समाजाला खुश करण्यासाठी हे चाललेलं हे षडयंत्र आहे। याच्याबद्दल समाजाच्या पूर्ण तीव्र भावना आहेत। OBC समाज हा याच्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन रस्त्यावर उतरणार आहे। तुम्हाला काय? हे जे 14-15 दिवसापासून जे अण्णाच्या जे नावानं कटस्थान चालू आहे, ह्याच्यामध्ये जे अण्णा डाकू आहेत, अण्णा गुंड आहेत, तुम्ही मला मीडियावाला एवढं सांगायचं, तुम्ही मतदारसंघात फिरून बघा, हे अण्णा डाकू आहेत, गोरगरीब जनता आहे तिथं माय माऊली समजा, तुम्ही मतदारसंघात फिरून बघा की अण्णा डाकू आहेत का अण्णा गुंड आहेत।
तुम्ही जे हे 15-20 दिवसापासून जे मीडियावर चालवायला किंवा हे अण्णा गुंड आहेत, तुम्ही मतदारसंघामध्ये फिरून बघा की अण्णाचे गुंड नाहीत असं तुमचं मत हा, आहे किती- नक्की बरं बोला. जे वाल्मिक अण्णावर मोका लावलेला आहे तो महागा असणारा घ्यावा. आता जसं म्हणले हे की अण्णा गुंड आहेत, खरा गुंड ते असणारा सुरेश धसय, ते बीडचा आहे. संदीप शिंगरू हा संदीप या क्षीरसागर. आणि अण्णा गुंड नाहीत. अण्णाचे वडील पंढरपूरची वारी करणारे होते, माय वारकरीण होते. अण्णा, धनंजय भाऊ, पंकजाताई आमचे सर्व मंडळी सज्जन आहेत. इथं काही गुंड जातीवाद नाही, काही नाही. एवढंच आमचं म्हणणं आहे की ह्यांच्या पोटात पोटसूळ उठलंय. पंकजाताई आणि धनंजय मंत्री झाला, मग हे असणारा वाल्मिकांना कोण आहे? त्यांच्या घराण्यातला सेवक आहे, जुना माणूस आहे, गरीब माणूस आहे. त्याच्यावरले गुन्हे मागे घ्यावेत. मोठ्या समाजाच्या दबावाखाली जाऊन गोरगरीब समाजावर अन्याय करू नये. हे जसं म्हणले आमचे श्रीनिवास भाऊ, आम्ही ओबीसी सुद्धा बहुसंख्य नाहीत, पण फडणवीस साहेबांना, देवा भाऊंना आमची विनंती, गुन्हे असणारे मागे घ्यावेत. अशा पद्धतीनं सगळे गुन्हे मागे घ्यावेत अशा स्वरूपाची आक्रमक भूमिका पांगरी गावातले हे सगळे नागरिक मांडतायत, महिला सुद्धा मांडतायत. आणि वरती आपण अजूनही बघू शकता नक्कीच. की 3 तरुणांचं एक जोर. नक्कीच. धन्यवाद दत्ता या सविस्तर माहितीसाठी.